नमस्कार मंडळी. भारतीय संस्कृतीत स्त्री ही केवळ सौंदर्याचे नव्हे तर सौभाग्याचेही प्रतीक मानली गेली आहे. शास्त्रानुसार काही शरीरावरच्या खुणा, चिन्ह आणि लक्षणं स्त्रीच्या भाग्याचं, सुखाचं आणि तिच्या आयुष्यातील समृद्धीचं संकेत असतात. आपल्या आजूबाजूला काही स्त्रिया असतात, त्या जिथे जातात तिथे प्रेम, सन्मान, भरभराट आणि सौख्य घेऊन येतात. त्यांची वाणी मधुर असते, मन प्रसन्न असतं आणि त्यांचं नुसतं अस्तित्वच घरात लक्ष्मी येत असल्यासारखं वाटतं. हे काही योगायोग नसतात, तर प्राचीन लक्षणशास्त्र सांगतं की स्त्रियांच्या शरीरावर काही विशिष्ट खुणा, चिन्ह आणि वैशिष्ट्ये असतात, जी त्यांना भाग्यवान, श्रीमंत आणि लक्ष्मी स्वरूप बनवतात. आज आपण पाहणार आहोत, भाग्यवान स्त्री कोणती, कोणत्या खुणा तिच्या शरीरावर असतात. या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत समुद्रशास्त्राने पारंपरिक भारतीय मान्यतानुसार. प्रथम आपण बघू समुद्रशास्त्र काय सांगतं. समुद्रशास्त्र एक प्राचीन भारतीय विद्या आहे, जो शरीराची रचना, वैयक्तिक भाव आणि शरीराच्या अंगांवर आधारावर व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि भाग्य ओळखण्याचं प्राचीन शास्त्र असून त्यात स्त्रियांसाठीही विशेष वर्णन दिलं आहे. आता आपण बघू भाग्यवान स्त्रियांच्या शरीरावर कोणत्या खुणा असतात. पहिली खूण, कपाळावर तीळ, सौभाग्य आणि उच्च बुद्धिमत्ता. जर स्त्रीच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असेल तर ती स्त्री अत्यंत बुद्धिमान, समजूतदार आणि पतीसाठी सौभाग्यवती मानली जाते. दुसरी खूण, पायाच्या तळव्यांवर चक्र किंवा शंखासारखी खूण. अशा खुणा असलेल्या स्त्रियांना जीवनात संपत्ती, ऐश्वर्य आणि राजसुख प्राप्त होतं. तिसरी खूण, डाव्या छातीवर तीळ, प्रेमळ आणि मातृस्वरूप. ही स्त्री मनाने अत्यंत प्रेमळ, घराला धरून राहणारी आणि सर्वांची काळजी घेणारी असते. चौथी खूण, उजव्या हाताच्या अंगठ्यावर तीळ. ही खूण सूचित करते की ही स्त्री धनवान होते, घरात लक्ष्मीचा वास असतो आणि ती स्वतः मेहनती आणि भाग्यवान असते. पाचवी खूण, गळ्यावर महालक्ष्मी रेखा, सरळ उभी रेषा. अशा स्त्रियांना कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त होतं आणि त्या पतीच्या आयुष्याचं भाग्य बदलतात असं मानलं जातं. सहावी खूण, भुवईजवळ आकर्षक तीळ. या जागी तीळ असलेल्या स्त्रियांना जन्मतःच आकर्षण लाभलेलं असतं. त्या नृत्य, गायन, चित्रकला यामध्ये विशेष रस घेतात. सातवी खूण, पाठीवर कमरेजवळ तीळ किंवा रेखा. कर्मठ पण निष्ठावान. ही स्त्री जरी थोडी कठोर किंवा शिस्तप्रिय असली तरी ती पूर्ण विश्वासू आणि कुटुंबाला बांधून ठेवणारी असते. आठवी खूण, डोळ्यांच्या कोपऱ्याजवळ तीळ. शांत स्वभाव आणि बुद्धिमत्ता. अशा स्त्रिया फारशा बोलक्या नसल्या तरी त्यांच्या आत एक शांत आणि खंबीर विचार करणारा स्वभाव असतो. नववी खूण, उजव्या खांद्यावर तीळ, भाग्यवर्धक. या खुणेचं वर्णन स्पष्ट सांगतं की अशा स्त्रियांना विवाहानंतर खूप सुख, सन्मान आणि संपत्ती प्राप्त होते. दहावी खूण, दंडावर तीळ किंवा शुभ खूण. जर स्त्रीच्या उजव्या बाहूवर तीळ किंवा शुभ खूण असेल तर ती अत्यंत कष्टाळू, पतिप्रायण आणि घरासाठी समर्पित असते. अशी स्त्री घरात लक्ष्मीच्या रूपात वावरते. तर मंडळी, ही सर्व चिन्ह पारंपरिक दृष्टिकोनातून सांगितलेली आहेत. यामागे शरीरशास्त्र, व्यक्तिमत्वशास्त्र आणि समाजशास्त्राचाही संदर्भ आहे. आपल्यात असे काही चिन्हे असतील तर त्या नशिबाचे आभार मानावेत आणि अधिक चांगले कर्म करत राहावं. भाग्य, सौंदर्य आणि अध्यात्म यांचं नातं फार खोल आहे. ज्यांच्याकडे अशा खुणा नाहीत त्यांनी निराश होऊ नये, कारण नशीब आपल्या चांगल्या विचारांवर आणि कृतीवर उभं राहतं. अशाच पौराणिक, आध्यात्मिक आणि उपयोगी माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.